नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. आपण आता घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. पाकिस्तानकडनं 27 फेब्रुवारीला भारताच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं. यासाठी त्यांनी F-16 या विमानांचा वापर केला. पाकिस्ताननं मात्र याचा यापूर्वी इन्कार केला होता. मात्र पाकिस्तानचा हा दावा खोटा असल्याचं यावेळेला तीनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. इतकंच नाही तर त्याचे थेट अवशेष यावेळेला सर्वांसमोर दाखवण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा आता पुन्हा एकदा उघड झालेला आहे. तीनही सैन्य दल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं वक्तव्य सैन्य दलाच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलेलं आहे. भारतीय पायलट अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका करण्यात येईल अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेली आहे. पाकिस्ताननं भारतीय हद्दीत केलेला हल्ला परतवून लावताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं होतं आणि त्यानंतर त्यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी भारतानं कूटनीतीचा वापर केला होता. अखेर भारताच्या या कूटनीतीचा मोठा विजय झालेला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. भारताचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झालेला आहे, अजून रिअल काम बाकी आहे, अशा प्रकारे सूचक शब्दांमध्ये त्यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल संपूर्ण देशवासियांचे आभार मानलेले आहेत. त्यांनी या संदर्भात एक संदेश जारी केला आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटलंय की तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. देवानं आमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे त्याबद्दल आभार. माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, व्यवस्थित आहे. किती धैर्यानं तो बोलतोय. एक खरा जवान आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, अशा शब्दात त्यांनी आभार मानले. हिंदुस्थानच्या एअर स्ट्राईकमुळे हादरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोटांगण घातलं असून विनवणीची भाषा सुरू केली आहे. युद्ध नको, चर्चेनं प्रश्न सोडू. सर्वच युद्धांमध्ये नेहमी वेळ चुकते आणि मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होते असं सांगत त्यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील वॉर ऑन टेररचा दाखला देखील दिलेला आहे. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पावलं उचला, अशा शब्दात जपाननं पाकिस्तानला खडेबोल सुनावले. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी 14 फेब्रुवारीला भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. तसंच भारत आणि पाकिस्ताननं चर्चेतून प्रश्न सोडवून परिस्थिती नियंत्रणात आणावी असंही म्हटलेलं आहे. हिंदुस्थाननं सीमापार जाऊन दहशतवाद्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याची अपरिहार्यता पटवून देत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हिंदुस्थानची बाजू गुजेन इथल्या हिंदुस्थान, चीन, रशिया या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर जोरकसपणे मांडली आहे. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतरच हिंदुस्थाननं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली, असं स्वराज यांनी ठासून सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या नौशेरा इथं घुसखोरी करणारं पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडण्यामध्ये हवाई दलाच्या जवानांना बुधवारी यश आलं होतं आणि हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं. या विमानाचे अवशेष सापडले असून यासंबंधीचा फोटो समोर आलेला आहे. या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करतानाही दिसतोय. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या मागणीला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त पाठिंबा मिळतोय. अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये त्याला काळ्या यादीत टाकण्याची आग्रही मागणी केलेली आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव या तीनही देशांकडून सादर करण्यात आलेला आहे. पाकिस्तानकडून गुरुवारी 2 वेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटी सेक्टरजवळ पाकिस्तानी सैनिकांकडून पुन्हा गोळीबार झाला. यावेळेला पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान नियंत्रण रेषेपासून 5 किलोमीटर परिसरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये नाशिकचा निनाद मांडवगणे हे पायलट शहीद झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील. 2009 मध्ये निनाद पासआउट झाल्यानंतर हवाई दलामध्ये रुजू झाले होते. नाशिकच्या डीजीपी नगर एक शेजारील बँक ऑफ इंडिया कॉलनीतले ते रहिवासी होते. निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संपवण्यात आलं. पुलवामा हल्ल्याला उत्तर देताना भारतानं पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधला तणाव वाढलाय आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट आहे. सुरक्षेवरचा ताण लक्षात घेता अधिवेशन लवकर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाचं गोव्यातील हर्मल समुद्र किनाऱ्यावरचं कार्निव्हल रद्द करण्यात आलेलं आहे. यावर्षी बुधवारपासून हे कार्निव्हल आयोजित करण्यात आलेलं होतं. याची सर्व तयारीही झाली होती. संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला कार्निव्हलला प्रारंभ होणार होता. मोठ्या संख्येनं विदेशी पर्यटक हर्मल समुद्र किनारी जमले होते. मात्र अचानक पोलीस ताफा आला आणि हाय अलर्ट असल्याचं सांगून आयोजकांना कार्निव्हल रद्द करण्याचे आदेश दिले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे आणि त्यासाठी संपूर्ण देशभरात हाय अलर्ट आहे. मात्र अशा परिस्थितीत तुम्ही सजग कसे राहू शकता, आपल्या आजूबाजूच्या घटनांवर तुमची नजर कशी असायला हवी याबद्दल दहशतवाद विरोधी पथकानं एक व्हिडिओ तयार केलाय. हा व्हिडिओ त्यांनी जारीही केलेला आहे. मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या सुरक्षा दलांमार्फत मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मुंबई पोलीस, जीआरपी, आरपीएफसह एमएसएफ देखील सहभागी झाले होते. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण परिसरात हा लांबलचक मार्च काढण्यात आला. यावेळेला स्टेशन परिसरात असलेल्या सुरक्षिततेचं सर्वेक्षणही करण्यात आलं. अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपामध्ये पालिकेचे तब्बल 850 कर्मचारी सहभागी झालेले असून यामुळे पालिकेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय. अंबरनाथ पालिकेमध्ये वारसा हक्कानं लागलेल्या 34 कामगारांना सेवेत कायम करावं, सेवा ज्येष्ठतेनुसार बढती आणि पगारवाढ मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. या संपात अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेचे 850 कर्मचारी सहभागी झालेले आहेत. ग्रंथालयाचं अनुदान तिप्पट करण्यात यावं या मागणीसाठी राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समितीच्या उपोषणकर्त्यांनी कृष्णा नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केलं. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या प्राणांतिक उपोषणाची शासनानं दखल न घेतल्यानं आंदोलकांनी जलसमाधी करण्याचा निर्णय घेतला. कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी प्रीती संगमावर ग्रंथालय कर्मचारी कृती समितीच्या वतीनं गेल्या 8 दिवसांपासून हे प्राणांतिक उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात देण्यात आलेल्या 16% आरक्षणामध्ये भविष्यात इतर जातींचाही समावेश केला जाऊ शकतो अशी माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात दिलेली आहे. तसंच भविष्यात गरज पडल्यास 16% आरक्षणात मराठा समाजाबरोबर इतर जातीचाही समावेश होऊ शकतो असा युक्तिवाद अॅडव्होकेट विजय थोरात यांनी केलेला आहे. शक्ती मिल गँगरेप प्रकरणी सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कलम 376 मध्ये सुधारणा करताना ही फाशीची शिक्षा काही नव्यानं आणलेली नाही, त्याची तरतूद मुळातच त्यात होती असा युक्तिवाद केलाय. बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देता येत नाही असं सांगत दोषींची फाशीची शिक्षा कमी करावी अशी मागणी दोषींच्या वकिलांकडून करण्यात आली होती. त्यावर शक्ती मिल प्रकरणामध्ये दोषींना दिलेली फाशीची शिक्षा ही योग्यच असल्याचा दावा केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी केलेला आहे. नागपुरामध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. घरी सोडण्याच्या बहाण्यानं आरोपीनं झाडाझुडपांमध्ये नेत चाकूचा धाक दाखवत दोघींवरही बलात्कार केलाय. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली असून आरोपी करण डांगे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. दोन्ही मुलींवर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकींना जाळून पोबारा करण्याचे प्रकार ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहेत. त्याचीच प्रचिती उल्हासनगरमध्ये आलेली आहे. एक दुचाकी जाळून एकानं पोबारा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ही घटना सोना मार्केट जवळच्या बुलानाथ कॉलनीतली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये डॉक्टर असल्याचं भासवून दुचाकी आणि चारचाकी चोरणाऱ्या एका अट्टर चोराला अटक करण्यात आली आहे. शाहरुख रजाक पठाण असं या चोराचं नाव आहे. त्याच्याकडनं 27,25,000ची वाहनं जप्त करण्यात आलेली असून यामध्ये 26 दुचाकी, 3 चारचाकी आणि एका टेम्पोचा समावेश आहे. शाहरुख चोरी करण्यासाठी डॉक्टरचा वेश परिधान करत होता. नागरिक आणि पोलिसांना सातत्यानं तो चकवा देऊन फरार होत होता. त्यानं शहरातल्या 25 ठिकाणी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आणि या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये इथंच थांबूया. नमस्कार.